या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या सिटी बस कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा समोर आला। पैशाने भरलेली बॅग संबंधित महिलेस परत करत माणुसकी दाखवली। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सिटी बस क्रमांक MS139649 सदर गाडी धाराशिव जिल्ह्यातील वडगाव येथून सोलापूरकडे निघाली होती। यामध्ये वडगाव ते रेल्वे स्टेशन या दरम्यान एका महिलेने बसमधून प्रवास केला। मात्र ती महिला एसटी स्टँडवर उतरली। त्या महिलेने आपली पर्स बसमध्येच विसरली होती। चालक भीमसेन परीट, वाहक रजनीकांत गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आली। त्यांनी सदर विसरलेली बॅग तातडीने रेल्वे स्टेशन कंट्रोल पॉइंट वरील समयलेखक इस्माईल आवटी यांच्याकडे सोपवली। त्यांनी मुख्य नियंत्रण अधिकारी व्यंकटेश गुडशेलू, वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांच्या मदतीने संबंधित महिलेस ती बॅग सुपूर्द केली। त्या बॅगेमध्ये 12,500 रुपये रोख रक्कम, मेकअप साहित्य व ब्लूटूथ असा ऐवज होता। महिलेने प्रवासी बॅग परत केल्याबद्दल सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी चालक भीमसेन परीट, रविकांत गायकवाड यांचा सत्कार देखील करण्यात आला। हे पैसे ठीक आहे, मुश्किल साहेब तुम्हाला सांगते हे तुमचं बाकी सामान ठीक आहे। त्याच्यामध्ये जर काय दुसरं हे तुम्ही इकडे घ्या साहेब, मला साहेबांना सांगा कोण नको स्माइल बिल काय तर सांगा मित्रा। आज महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये अत्यंत अभिमानास्पद एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये आपल्या बसवर असलेले वाहक श्री रजनीकांत गायकवाड आणि चालक श्री भीमसेन परीट हे वडगाववरून एसटी स्टँडकडे येताना एक पुण्याला राहणारी महिला वडगाव ते स्टँड असा प्रवास करीत होती। त्या महिलेची एक पर्स गाडीमध्ये उतरताना त्या ठिकाणी घाईगडबडीत उतरताना बसमध्ये राहून गेली। सदरची पर्स जी आहे ती आपल्या या वाहकांनी आणि चालकांनी या ठिकाणी नियंत्रण कक्षाकडे जमा केली आणि जमा केल्यानंतर सदरची पर्स ज्या वेळेला ती महिला या ठिकाणी शोधत आलेली असताना त्यांना आम्ही ती ओळख पटवून परत केलेली आहे। अत्यंत प्रामाणिकपणाने आणि त्या ठिकाणी आपल्या बस खात्यामध्ये काम करीत असलेले आमचे हे चालक वाहक से कंत्राटीवर आहेत सध्या आणि मक्तेदार यांच्यामार्फत त्यांची नेमणूक झालेली आहे। परंतु त्यांनी बस खात्यामध्ये इतकं प्रामाणिक काम केलेलं आहे की ही घटना परिवहन उपक्रमाला अत्यंत अभिमानास्पद आहे। आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो। त्या ठिकाणी आम्ही त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। याबद्दल आम्ही त्या वाहकाचं आणि आमच्या परिवहन उपक्रमाची या ठिकाणी जी ही आहे विद्वत्ता वाढवलेली आहे, त्यांनी प्रवाशामध्ये जी प्रामाणिकपणेची, त्याबद्दलही मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्या दोन वाहकांना। नमस्कार, माझं नाव भीमसेन परीट, मी 72 रूट वडगाव या रूटचा चालक आहे। तर आमच्या बसमध्ये अशी घटना झाली की 14:15च्या ट्रिपमध्ये एका महिलेचा पर्स राहिला व पर्स राहिल्यानंतर ते पर्स वाहकांनी रजनीकांत गायकवाड यांनी तो पर्स माझ्याकडे आणून दिला व तो पर्स घेऊन मी आमच्या ऑफिसला, स्टेशनच्या ऑफिसला आवटे साहेब होते त्यांच्याकडे सोपवले व सांगितले की हे पर्स बसमध्ये राहिलेलं आहे, पुढील कारवाई तुमची तुम्ही पहा। माझं नाव रजनीकांत गायकवाड। आम्ही पहिल्यांदा पहिली ट्रिप केली आणि दुसऱ्या फेरीमध्ये
ज्यावेळेस संवादाची ट्रिप होती त्यावेळेस ती महिला आमच्या बसमध्ये चढलेली होती. गर्दी फार असल्यामुळं ते काय समजलं नाही, पण चिल्लर पैसे त्यांना देण्याच्या योगात त्या महिलेशी माझा म्हणजे संवाद झाला आणि त्या सीटमध्ये त्यांनी जे बॅग होती बॅग ती विसरून गेली. ती विसरून गेल्यानंतर ते बॅग आम्ही घेतलं आणि इथं परिवहन उपक्रमामध्ये जमा केलं, म्हणजे ऑफिसमध्ये आमच्या आणून दिलं. तर त्यामध्ये काय होतं माहीत नाही, पण मी सराकडे दिलं आणि सरांनी पुढची कारवाई केली. नमस्कार, मी इस्माईल अब्दुल रशीद आवटे, स्टेशन नियंत्रण कक्षाकडील समलेखक या पदावर काम करीतो. माझी चालक वाहक 72 वडगाव या मार्गावर होते. त्यांनी वडगाववरून सकाळी येत असताना एका महिलेचे पर्स त्यांच्या बसमध्ये आढळून आले आणि ते बस आमचे वाहक रजनीकांत गायकवाड व चालक भीमसेन परेड या दोघांनी मिळून माझ्याकडे आणून जमा केली. म्हणजे साहेब, ही बसमध्ये बॅग सापडलेली आहे. मग ती बॅग घेऊन मी माझ्याकडे ठेवलो आणि 4-5 लोकांसमोर त्याच्यामध्ये काय काय नाही शहानिशा केली. मग त्याच्यानंतरनं पुढची कारवाई आमचे अधिकारी, मुख्य नियंत्रण अधिकारी गुडशेलू साहेब व मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुण साहेब यांच्याकडे सुपूर्द केली व त्यांनी त्या बॅगेची पूर्णपणे शहानिशा केली. त्याच्यात काय साहित्य वगैरे किती आहेत, रक्कम किती आहे ते सर्व पडताळणी केली व व्यवस्थित ठेवले. मग काही एका तासानंतरनं ती महिला ती बॅग हुडकत आमच्या स्टेशन नियंत्रण कक्षाकडे आली, माझी बॅग हरवलेली आहे म्हणून. मग त्या महिलेची ओळख पटवून आणि त्यांच्यामध्ये काय काय आहे काय काय त्यांना विचारून करून पूर्णपणे त्यांची बॅग शहानिशा करून आमचे मुख्य नियंत्रण अधिकारी गुडशेलू साहेब व मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुण साहेब यांनी त्यांच्याकडे ती बॅग पूर्णपणे सुपूर्द केलेली आहे. आणि पुढचे सुपूर्द करून आम्ही आमचे चालक वाहक यांच्या प्रामाणिकपणाने वाहतूक विभाग व परिवहन उपक्रमाकडील मान उंचावलेले आहे. कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.